आणि यानंतर पाहूयात पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातल्या 9 बातम्या। पुणे शहराच्या पाणी कपातीबाबत शनिवारी पालकमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत निर्णय होणार। बैठकीत खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील धरणांचा पाणी कोटा निश्चित होणार। 1 मार्चपासून पुणे मेट्रोच्या परतीच्या प्रवासाचं तिकीट काढण्याची सुविधा बंद होणार। प्रवाशांना रिटर्न तिकीट काढता येणार नाही। परतीच्या तिकिटावरून गोंधळ होत असल्यानं पुणे मेट्रोचा निर्णय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक भरतीसाठी 6000 अर्ज। सर्वाधिक अर्ज केमिस्ट्री विषयात तर मराठी विभागात 400 अर्ज दाखल। पुण्यामध्ये निगडी सिंहगड पीएमपी बस सुरू। फाल्केन द ट्रेक्सच्या प्रयत्नातून पीएमपीएलनं सुरू केलेल्या बस सेवेचं माजी नगरसेवक विश्वजित बारणे यांच्या हस्ते लोकार्पण। पुण्यामध्ये मिळकत कर थकवणाऱ्यांच्या इमारतीसमोर महापालिका बँड वाजवणार। बँड वाजवत थकबाकी वसूल करण्याचा पालिका प्रशासनाचा निर्णय। पुरंदरमध्ये पिण्याचं पाणी चारा प्रश्न गंभीर। पुरंदर उपसाच्या पाण्याचं नियोजन करण्यासाठी आमदार संजय जगताप यांची आढावा बैठक। खासगी विहिरी अधिग्रहण आणि पुरंदर उपसामधील पाण्याचं 15 दिवसात आयोजन केल्याची बैठकीत माहिती। राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संच मान्यताचे शालेय शिक्षण विभागाचे निर्देश। पुणे विभागात दौंड रेल्वे जंक्शनचा समावेश करण्यास मंजुरी। 1 एप्रिल 2024 पासून निर्णयाची अंमलबजावणी होणार। सुप्रिया सुळेंची माहिती। पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनलवरून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक। काउंटरच्या रांगा ते पॅसेंजर लाऊंजमधील गर्दीमुळे सुविधा कोलमडल्या।